नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम्समध्ये, सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना हा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूयात आजच्या म्हणजे 29 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. कालच्या क्विक टेस्टचे आन्सर्स पाहून घ्या. प्रश्न असा होता की ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना कोणता सन्मान प्रदान करण्यात आला? तर सरांना अशोक चक्र मिळालेले आहे. आणि परवानू सोलन NH22 चारपदरी महामार्ग प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे राबविण्यात आला आहे? तर तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI मार्फत. आणि तिसरा प्रश्न होता गल्फ फूड 2026 या आंतरराष्ट्रीय अन्न व पेय प्रदर्शनात भारत कोणत्या भूमिकेत सहभागी झाला आहे? तर भारत भागीदारी देश म्हणून यामध्ये सहभागी झालेला आहे. तर आजचा पहिला प्रश्न पहा. हवामान बदलाचा प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या मते काय आवश्यक आहे? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जागतिक पातळीवरील सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे यांचे मत आहे. तर डॉक्टर जितेंद्र सिंह हे कोण आहेत सध्या? तर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयीन राज्यमंत्री आहेत हे. आणि टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह 2.0चे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले. आणि भारताने 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निश्चित केलेले आहे. आणि या 3 दिवसांच्या परिसंवाद विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि UN एस्केप अंतर्गत संस्थेद्वारे आयोजित करण्यात आले होते. पुढील प्रश्न दुसरा. कोणत्या घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले? तर याचे योग्य उत्तर आहे विमान अपघातामध्ये. यांचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लेरजेट 45 विमानाने लँडिंग दरम्यान हा अपघात केलेला आहे. आणि हे महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकारणी असून 1995 ते 2024 काळामध्ये बारामतीचे सलग 7 वेळा ते आमदार राहिलेले आहेत. आणि अजित पवारांनी महाराष्ट्रात 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले असून वित्त, जलसंपदा, ऊर्जा व कृषी यांसारख्या महत्त्वाची खाती त्यांनी आतापर्यंत सांभाळली होती. पुढील प्रश्न तिसरा. QS युरोप रँकिंग 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठाने पहिला क्रमांक मिळवला आहे? असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड या विद्यापीठाने. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ही क्रमवारी क्वाक्वारेली सायमंड्स या संस्थेद्वारे दरवर्षी जाहीर केली जाते. ETH ज्युरिच हे दुसरा क्रमांक मिळवत युरोपातील सर्वोत्तम खंडीय म्हणजे कॉन्टिनेंटल विद्यापीठ म्हणून स्थान मिळवलेले आहे. आणि इम्पिरियल कॉलेज लंडन आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन UCL यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळवला आहे यामध्ये. आणि QS युरोप रँकिंग 2026 मध्ये भारतीय विद्यापीठांचा समावेश नाही, कारण की हे जे काही रँकिंग आहे ती फक्त युरोप देशांपुरती मर्यादित आहे, त्यामुळे भारतीय विद्यापीठ यामध्ये इन्क्लूड नाही आहेत. पुढील प्रश्न चौथा. भारतामध्ये पहिल्यांदा मोनोपॉज म्हणजे रजोवृत्ती क्लिनिक सुरू करणारे राज्य कोणते आहे? पहिल्यांदा, त्यामुळे हे राज्य आहे आपले महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये असे क्लिनिक सुरू करण्यात आलेले आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या क्लिनिकमध्ये महिलांसाठी वैद्यकीय सल्ला, मानसिक समुपदेशन व विविध आरोग्य तपासण्या एकाच ठिकाणी केल्या जाणार आहेत. मोनोपॉज ही आजार नसून महिलांच्या आयुष्यातील एक संवेदनशील जैविक टप्पा आहे, असे आरोग्य राज्यमंत्री मेघना बर्डीकर यांनी स्पष्ट केले. आणि या उपक्रमाची सुरुवात 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाचवा.
79व्या बाफ्टा 2026 नामांकनांमध्ये सर्वाधिक नामांकनं कोणत्या चित्रपटाला मिळाली आहेत, असा प्रश्न आहे. तर 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वन बॅटल आफ्टर अनदर. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पॉल थॉमस अँडरसन दिग्दर्शित वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाला बाफ्टा 2026 मध्ये सर्वाधिक 14 नामांकनं मिळाली आहेत. आणि सिनर्स या चित्रपटाला जवळजवळ 13 नामांकनं मिळालेली आहेत. आणि मणिपुरी भाषेतील बुंग या चित्रपटाला बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म श्रेणीमध्ये नामांकन मिळालेले आहे. हा आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि 79व्या बाफ्टा फिल्म अवॉर्ड 2026चा पुरस्कार सोहळा 22 फेब्रुवारी 2026 रोजी लंडनच्या रॉयल फेस्टिव्ह हॉल येथे होणार आहे. पुढील प्रश्न 6वा. चक्रीय जैव अर्थव्यवस्थेसाठी जैव विनिर्माण, कार्बन कॅप्चर आणि उपयोग CCU या विषयांवरील कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्थान NII नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा त्याचे. CCU विषयावरील लोकार्पण कार्यक्रम 23 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर VK सरस्वत यांनी कार्बन कैप्चर एवं इसके उपयोग के लिए जैविक विनिर्माण पुस्तका इथे प्रकाशित केली. या दरम्यान नीती आयोगाचे सदस्य आहेत हे. आणि हा उपक्रम भारताच्या नेट झिरो 2070 आणि विकसित भारत 2047 दीर्घकालीन उद्दिष्टांना पाठबळ देतो. पुढील प्रश्न 7वा. भारताची पहिली फुगवता येणारी अंतराळ निवास व्यवस्था स्पेस हॅबिटॅट विकसित करणारी स्टार्टअप कोणती आहे? पहिली आणि स्टार्टअप भारताची पहिली. ओके, तर याचे योग्य उत्तर आहे आकाशलब्धी, पर्याय क्रमांक सी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आकाशलब्धी ही IIS बेंगळुरू येथे इन्क्युबेट केलेली स्टार्टअप असून भारताची पहिली फुगवता येणारी अंतराळ निवास व्यवस्था विकसित करत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक सुरक्षितता व वैधता चाचण्या स्वित्झर्लंडमधील फेरसुक स्टोलन हागरबाग या भूमिगत प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत. आणि जुलै 2026 मध्ये स्पॅनिश कंपनी PLD स्पेस या रॉकेटद्वारे कक्षीय प्रात्यक्षिक आणि नियंत्रित ऑर्बिट चाचणी नियोजन आहे त्याचे. असा महत्त्वाचे पॉइंट्स त्याचे. आणि प्रश्न 8वा. जानेवारी 2026 मध्ये बॅसिलस सबटिलिस हे कोणत्या राज्याचा मायक्रोब घोषित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ या राज्याने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा जीवाणू मानवाच्या आतडे आणि फर्मेंटेड अन्नात नैसर्गिकरित्या आढळतो. हा जीवाणू माती आणि वनस्पतींमध्ये आढळतो आणि 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात सर्वोत्तम वाढतो. आणि या मायक्रोबचा उपयोग जैविकदृष्ट्या फायदेशीर म्हणून केला जातो. त्यामुळे हा महत्त्वाचा ठरलेला आहे जीवाणू. पुढील प्रश्न 9वा. उत्तराखंडने युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे UCC अंमलात आणले ते कधी आणले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 27 जानेवारी 2025. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. UCCला 27 जानेवारी 2025 रोजी अंमलात आणले गेले आणि 2026 मध्ये सुधारित आदेश म्हणजे अमेंडमेंट ऑर्डिनन्स जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे ही न्यूज आत्ता सध्या चर्चेत आहे. आर्टिकल 213 अंतर्गत राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आहे. आणि UCC अंतर्गत विवाह, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधी प्रक्रिया साधी आणि डिजिटल केली गेलेली आहे. 4.7 लाखांहून अधिक विवाह ऑनलाईन नोंदणी यामार्फत झालेले आहेत. पुढील प्रश्न 10वा.
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमिता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी AI सक्षम राज्य विश्वविद्यालय म्हणून कोणत्या विश्वविद्यालयाचे पायलट मॉडेल घोषित केलेले आहे? तर 10व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चौधरी चरण सिंग विद्यालय, मेरठ येथे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जयंत चौधरी यांनी AI ज्ञान, शिक्षण सशक्तीकरण आणि टियर 2-3 शहरांतील विद्यार्थ्यांना संधी वाढवण्यावरती भर दिलेला आहे. आणि गुगल आणि भारत सरकारच्या भागीदारीने 7.5 कोटी शिक्षार्थ्यांपर्यंत AI शिक्षण साधने पोहोचवण्याचे उद्दिष्ट या दरम्यान साधले जाईल. प्रश्न 11वा. तावी बोटिंग फेस्टिवल कुठे झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जम्मू येथे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कार्यक्रमात कृत्रिम तलावात नौकाविहार जम्मू येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तावी फेस्टिवलमध्ये तावी रिव्हरवरती बॅरेज बंद करून तयार केलेला कृत्रिम तलाव या फेस्टिवलसाठी वापरला जातो आणि सर्वसामान्य लोकांसाठी हा फेस्टिवल पूर्णपणे मोफत होता या दरम्यान. पुढील प्रश्न 12वा आणि आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. भारतातून मलेशियाला रेड नोटीस असलेल्या व्यक्तींचे निर्वासन कोणत्या संस्थेने सुलभ केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, CBIने. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. CBIने भारतातून मलेशियाला 3 रेड नोटीसधारक निर्वासित यशस्वीरित्या केले आणि हे आरोपी संघटित गुन्हेगारी कारवायांशी संबंधित गुन्ह्यांसाठी मलेशियात वंचित होते आणि ही कारवाई भारत मलेशिया कायदा अंमलबजावणी सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. तर आपले आजचे 29 जानेवारीचे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. इथे क्विक टेस्टचे आपले क्वेश्चन्स आहेत. आन्सर्स बघा देता येत आहेत का. प्रश्न असा आहे, क्विक युरोप रँकिंग 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठाने पहिला क्रमांक मिळवला आहे? दुसरा प्रश्न आहे, 79व्या बाफ्टा 2026 नामांकनांमध्ये सर्वाधिक नामांकन कोणत्या चित्रपटाला मिळाले? आणि तिसरा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये बॅसिलस सबटिलिस हे कोणत्या राज्याचा राज्य मायक्रोब म्हणून घोषित केले गेले? असे तुमचे क्विक टेस्टचे प्रश्न आहेत. तर आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.